नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण इम्पॉर्टंट टॉकबॅक सेटिंगचा शेवटचा पार्ट या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येतो आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्या सगळ्यांकडून मिळत असलेला जो प्रतिसाद आहे त्याबद्दल खरंच थँक्यू. की खरं तर ही आवश्यकता होती कुठेतरी की नवीन फोन घेतल्यानंतर कशा पद्धतीने बाबा आपण टॉकबॅकच्या सेटिंग्स करायच्या. आणि ह्यानंतर मला नाही वाटत की कोणाला सांगावं लागेल की बाबा तू टॉकबॅक ऑन कर किंवा टॉकबॅकची अशी सेटिंग कर, है ना. तर या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे. ह्याच्या आधी देखील आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर या प्लेलिस्टमध्ये आपण सगळे व्हिडिओज टाकलेले. तुम्ही एकदा जाऊन नक्की प्लेलिस्ट टॅबमध्ये जाऊन तेवढी प्लेलिस्ट बघा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या सगळ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज रेग्युलर तुमच्यापर्यंत मिळतील, तर ते देखील नक्की करा. आणि हा व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा, ज्यामुळे आम्हाला कळेल की तुम्हाला काय हवं आहे, कोणता असं पॉईंट आहे की जे तुम्हाला खूप अवघड वाटतं आहे, त्यावरती आपण तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. तर चला, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत जोडून राहण्यासाठी तुम्ही सोशल मीडिया देखील आम्हाला फॉलो करू शकता, ज्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल देखील आहे. आणि हां, आपल्या मराठी बांधवांसाठी तुम्हाला माहिती आहे आपण एक व्हॉट्सॲप ग्रुप देखील खोललेला आहे, ज्यावरती आपण त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याला देखील तुम्ही जोडून राहू शकता. त्यासाठी DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस त्या ठिकाणी सांगण्यात येईल. तर आजचा व्हिडिओ लगेचच स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण मागच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण बघितलेलं होतं की टॉकबॅकची सुरुवातीची सेटिंग्स असतील, त्यानंतर बाकीचे सेटिंग्स असतील, सगळ्या सेटिंग्स बघितलेल्या आहेत. आपण पटापट सेटिंगमध्ये जाऊया. उर्वरित सेटिंग्स त्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून टॉकबॅकची रिलेटेड जे टॉपिक आहे तो आपण संपवूया. आणि नेक्स्ट मग आपल्याला अजून पुढे ऑटो डिटेल्स वगैरेची देखील सेटिंग करायची आहे. ओके, खरं तर मी ऑटो डिटेल्सची सेटिंग वगैरे केली आहे, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येईल कशी करायची. ओके, सो डू नॉट पॅनिक, काही घाबरू नका की बाबा ह्याने सगळं केलं आणि आम्हाला दाखवलं नाही, असा तुमचा गैरसमज व्हायला नको. सो आपण फटाफट या ठिकाणी जाऊया. ओके, सेटिंग्समध्ये Translate. Windows Switty and Translate. Themes. Telling. Switch set. CAI. Settings. सेटिंग्समध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे ॲडिशनल सेटिंग्समध्ये. ॲडिशनल सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे ॲक्सेसिबिलिटी. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला एक इथे महत्त्वाची जी मी म्हटलं होतं ना की जे ऑप्शन मला कळत नाही आहे ना, ती एक जी पट्टी असते ना वॉटरमार्कवालं, ते ऑप्शन आपण बघूया. जस्ट टॉकबॅक व्हिजनमधून आपण टॉकबॅकमध्ये गेलो आहे. ओके, टॉकबॅकला क्लिक करतो मी. तर इथं जे ऑप्शन होतं एक हे बघा, कुठे गेलं ते, हां, हे वॉटरमार्क म्हणजे हे दाखवतं की तुम्हाला टॉकबॅक ऑन आहे ना. तर ह्याला पण सिम्पली ऑफ करू शकतो, काही गरज नाही तशी. ओके, आपण फटाफट सेटिंगमध्ये जाऊया. सेटिंग्समध्ये आपल्या ओके, हे सगळं झालेलं होतं आपलं. ह्याच्यामध्ये देखील आपण सगळं बघितलेलं होतं, है ना, मे बी. ओके, टेक्स्ट टू स्पीच सेटिंग आपण बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही तुम्हाला. व्हर्बोसिटी. ओके, हे पण आपण बघितलेलं होतं. कस्टमाइज जेस्चर्सपर्यंत आपल्याला झालेलं होतं. ओके, हे महत्त्वाचं होतं. हा टॉपिक जो आहे ना आपण तो घेणार होतो. ओके, तर पूर्वी आपण एकदा ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन येऊया आणि त्यानंतर आपण फटाफट इकडे येऊया कस्टमाइज मेनूकडे. ओके, ब्रेल कीबोर्ड आहे, ब्रेल डिस्प्ले,
Tutorial advanced settings. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये एक दोन महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत त्या आपण बघूया. Open top advanced body speak passwords. Passwords always spoken. तर ह्याचा विषय काय की जेव्हा तुम्ही पासवर्ड टाकाल कुठल्या वेबसाईटवरती तर तेव्हा ते बोलेल. जर तुम्हाला नको हवा असेल पासवर्ड बुलेट असंच बोललं पाहिजे असेल तर ते तुम्ही सिम्पली ऑफ करू शकता. Controls, custom labels, single tap to activate, tap once on the focused item to activate, off. तर ह्याचा मिनिंग असा आहे की तुम्ही एकदा फोकस ठेवला त्या ऑप्शनवरती आणि ते जर त्याच्यावर पुन्हा तुम्ही डबल टॅप न करता फक्त सिंगल टॅप त्याच्यावर हे केला तरी तो ऑटोमॅटिकली ॲक्टिवेट होणार. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवतो. याला मी ऑन करतो. ओके, Element description order, state, name, time. याला काही करण्याची गरज नाही. Time format, 24 hours. हे पण ठीक आहे. Reduce window announcement delay, रिड्यूस विंडो अनाउन्समेंट याची देखील जास्त काही गरज नाही खरं तर. हे जे ऑप्शन्स आहेत आपल्या एवढं काही वाटत नाहीत. Typing and keyboard. Typing preference. Hold finger to select letter key and lift. Double tap for other keys. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत. ओके, ज्यामध्ये की आपण बघूया. Typing ticked. Hold finger to select any key and lift. दोन ऑप्शन. Ticked. Hold finger to select any key then double tap. म्हणजे हे कसं आहे, Typing preference. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की बाबा आम्हाला डबल टॅप करावं लागतं. तर त्यांच्यासाठी ही सेटिंग खूप महत्त्वाची आहे. तर इथे तुमचं पहिल्या याच्यावरती क्लिक असेल तर तुम्ही सेकंड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ज्याच्यामुळे तुमचं जे आहे ना, Hold finger to select any key then double tap. हे जर केलं तर तुम्ही डबल टॅप करावं लागेल तुम्हाला प्रत्येक कीला टायपिंग करताना. जसं मला माय करायचं तर एमवर डबल टॅप करावं लागेल, वायवर डबल टॅप करावं लागेल, है ना. Ticked. Hold finger to select letter key then lift. Double आणि tap for other keys. ह्याचा मिनिंग असा आहे की फक्त तुम्ही त्या फिंगरवरती बोट ठेवायचं, होल्ड करायचं लेटरवरती आणि सोडून द्यायचं, म्हणजे तुमचा तो लेटर जो आहे तो टाईप होणार. आणि तिसरंच ऑप्शन आहे ना Hold finger to select any key then lift. सिलेक्ट एनी की, म्हणजे कोणत्याही कीवरती तुम्ही बोट ठेवलं तरी ते टाईप होणार, ती की ॲक्टिवेट होणार. जसं की आपण नेक्स्ट लँग्वेज जे आहे त्याला डबल टॅप करावं लागतं है ना. तर त्या कीसाठी सिम्बल कीबोर्ड, तर हे एक बेटर आहे माझ्यासाठी. मला ही भारी ऑप्शन वाटतं खरंच रिअली. मी तर ह्याच्यावरती Ticked. Hold finger to select any key then lift. हे भारी Advanced वाटतं. settings. Time. Element. Time format. ओके, Typing preference. Hold finger to select any key then lift. म्हणजे ह्याचा काय आपलं टायपिंग स्पीड वाढत. आपल्याला सिम्बल कीबोर्ड घेण्यासाठी, डिजिट कीबोर्ड घेण्यासाठी डबल टॅप करायची गरज नाही आहे. ऑटोमॅटिकली सिंगल हे केलं तर आपण टायपिंग करतो तसं ॲक्टिवेट होणार. नेक्स्ट लँग्वेज बोल या सिरियसली. Touch and hold delay when typing. 3 seconds. Default. इथे तुम्हाला काही करायचं नाही आहे. टच अँड होल्ड दिलेला Keyboard shortcuts. कीबोर्ड शॉर्टकट. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे कीबोर्ड शॉर्टकट Keyboard भेटून key जातील. map. Choose a key map. Oh. Reset the key map. Navigation actions. Navigate the next item. Alt plus shift plus arrow right. हे तुमचं एक्सटर्नलसाठी आहे. तुम्ही हे फटाफट बघून घ्या है ना. हे Navigate the खूप first शॉर्टकट item. आहे, त्यामुळे Alt एका मी plus दाखवत बसत नाही back. तुम्हाला. तुम्ही जर एक्सटर्नल कीबोर्ड जोडला तुमच्या मोबाईलला टायपिंग करण्यासाठी, टायपिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी, लॅपटॉप नसेल, PC नसेल तर तुम्ही याचा डेफिनेटली यूज करू शकता. बट थोडंसं रिस्की आहे ते. तुमचा जर मोबाईल थोडासा जुना असेल तर तो लवकर खराब होण्याची किंवा शॉकेट वगैरेची समस्या तुम्हाला उद्भवू शकते. मला नोकियाचा एक्सपिरियन्स आहे. आफ्टर दॅट मी हे तुम्हाला सांगतोय. सो शक्यतो जेव्हा तुम्हाला खूपच आवश्यकता पडेल अशाच वेळेस एक्सटर्नल कीबोर्ड वापरा है ना. Advanced settings. Touch and hold delay. Keyboard shortcut. Developer settings. ओके, डेव्हलपर सेटिंग आहे. Privacy policy. Terms of service. ओके, एक याच्यात एक ऑप्शन होता की जो मला आता भेटत नाही खरं तर. मी त्या दिवशी बघितलं की जे असतं ना ते सिक्युअर कीबोर्ड फॉर पासवर्ड, तो ब्लाइंडसाठी एवढा ॲक्सेसिबल नाही. तो जर तुम्हाला भेटला तर त्याला सगळं नोटीस करून द्या. म्हणजे पासवर्ड कीबोर्ड जेव्हा येईल तेव्हा तर तुम्हाला फक्त बोट ठेवल्यानंतरच अक्षर हे करेल. ते खूप हे आहे, तुम्हाला भेटतं. Element. Custom. Speak audio. Navigate. Advanced tab audio. Speak control. Custom labels. हे काय प्रकारे Manage येतं. customized labels. ओके, Import custom labels. Revert imported labels. There are currently no custom labels. तर हे Create a custom label. Navigate to an unlabeled image and add a label from the talkback menu. ओके, तर हे कस्टम लेबल म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या वेबसाईटला तुम्ही आहात. समजा तुम्ही कोणती वेबसाईट धरा, एखाद्या
वेबसाईटला आहात किंवा एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये अनलेबल बटन नाव येते तिथे तुम्हाला ओपन नॅव्हिगेशन रॉयो असं ॲड करायचं आहे, तर त्या अनलेबलवरती फोकस ठेवून आपला टॉकबॅक मेनू खोलायचा आहे. टॉकबॅक मेनू खोलल्यानंतर ॲक्शनमध्ये तुम्हाला कस्टम लेबलचं ऑप्शन भेटेल. तिथनं ते ऑप्शन तुम्ही एडिट करून त्या बटनाला डायरेक्टली नाव देऊ शकता. ते सगळे कस्टम लेबल्स तुम्हाला ह्या ठिकाणी टॉकबॅक सेटिंगमध्ये भेटतील. तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट सगळं करू शकता. जसं आपण मेमरी कार्डमधनं कॉन्टॅक्ट्स वगैरे घेतो तशा फक्त एक कस्टम लेबल्स घेऊ शकता. म्हणजे जिथे तिथे आपल्याला वाटेल बाबा हे ॲप अनॲक्सेसेबल आहे, तिथे आपण हे ॲप कस्टम लेबलच्या माध्यमातून ॲक्सेसेबल करू शकतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जर याबद्दल व्हिडिओ हवा असेल की बाबा कस्टम लेबल्स कसे लावायचे तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आपण त्याबद्दल व्हिडिओ घेऊन येऊया. फटाफट आपण आता जाऊया. हे बघा हे होतं. हे बघा आता फॉर एक्झाम्पल कोणतं होतं आता बघा हे कस्टम लेवलवर माझा फोकस मॅचवर फक्त सिंगल करतोय बघा. एक सेकंड हे बघा ॲक्टिवेट झालं है ना. आता बघा बॅकवर सिंगल येईल. हे बघा आता आपण जाऊया आता नाविगेटरला आहे बघा आणि आता फक्त मी डबल टॅप न करता सिंगल बोट ठेवते. तर म्हणजे हे सिंगल टॅप ॲक्टिवेशनचा हा ऑफ इफेक्ट आहे. तुम्हाला प्रत्येक याच्यावरती डबल टॅप करायचं नाही, फक्त एक्सप्लोर बाय टचने तुम्हाला ते ॲडव्हान्स यूजर ह्याला चांगल्या पद्धतीने हाताळू शकता. तुम्ही सध्या ऑफ केलं तर चालेल. जेव्हा तुम्हाला गरज पडेल खूपच बोर व्हाल तेव्हा तुम्ही देखील याचा एक्सपेरिमेंट करू शकता. काही होत नाही, काही फरक पडत नाही. आपल्यासाठी ते म्हणजे फास्ट मोबाईल आपला कस्टमाइज मेनू आहे. मी तुम्हाला कस्टमाइज मेनू सांगता सगळे ऑप्शन देखील सांगितले कोणते ऑप्शन कशासाठी कामी येतात. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. मी पुन्हा सांगतो तुम्हाला जर कॅरेक्टर बाय कॅरेक्टर वर्ड बाय वर्ड रीड करायचं असेल तर आपला एक व्हिडिओ आहे नक्की बघा है ना. अशाच प्रकारची प्लेलिस्ट आपण बनवतो. अजून खूप व्हिडिओज या प्लेलिस्टमध्ये येणार आहेत बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत. तर तुम्ही ही प्लेलिस्ट नक्की बघा आणि फक्त बघू नका तर इतरांसोबत शेअर करा आणि सांगा बाबा तू ही प्लेलिस्ट बघ. म्हणजे तुला कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनचा हा उद्देश आहे की बाबा कोणीही कोणावर अवलंबून न राहता तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वावलंबी लाईफ जगावी. अनेक म्हणजे प्रश्न असे अनेक आपले हे प्रश्न आहेत जे आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण ते सॉल्व करू शकतो आणि इंडिपेंडेंटली स्वावलंबी जीवन जे आहे ते आपण जगू शकतो. हाच आपल्या DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनचा मोटिव्ह आहे. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा सगळ्यांपर्यंत. नवीन असाल तर रिअली खरंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. कारण तुमचं एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब हा आम्हाला नेहमी नवीन काहीतरी करण्यासाठी भाग पडत असतं. त्यामुळे ॲटलिस्ट व्हिडिओ बघत आहात तर एक लाईक तरी करून जा जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर. कारण आम्हालाही कळतं की बाबा खरंच लोकांना व्हिडिओ आवडतो आहे आणि खरंच त्याची त्यांना आवश्यकता आहे. त्याच्यानंतर व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया कळवत राहा. काय वाटतं तुम्हाला काय नाही. अनेक प्रकारचे पोल्स, अनेक प्रकारचे रिव्ह्यूज, अनबॉक्सिंग, व्हिडिओ ट्युटोरियल्स, लिंक्स आपण टेलिग्राम चॅनलवरती, व्हॉट्सअप चॅनलवरती टाकत असतो. त्यामुळे त्याला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. डे टू डेच्या अपडेट्स आपण इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर देत असतो आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं समाधान आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून करत असतो. तर ह्या सगळ्या माध्यमातून तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकलसोबत जोडले राहा, ज्यामुळे तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या दुनियेतील डे टू डे अपडेट्स मिळत राहील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा फक्त DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन, कायम तुमच्यासोबत.